आणि मग लग्न झाल्यावर नवरा केळाचं डझन घेऊन आला, म्हणला शिखरण कर. मग मोबाईलवर सांगते केळाचे शिखरण कसे करावे. आली रेसिपी. 2 वाट्या घ्याव्या, एका वाटीमध्ये साखर घ्यावी, एका वाटीत दूध घ्यावं आणि संपली चार्जिंग. म्हणले आता कायच करावं बाया. तेल आणि मिठण भुरकीन दिली आणि त्याला फोडणी. नवरा म्हणला आधीच पोरी भेटना, आतापासून भांडणं म्हणल्यावर कसं व्हायचं. त्यानं त्याच्यात बाजरीची भाकर चुरून हाणली. म्हणला काय करावं. काय विज्ञानानं प्रगती केली. पोरीहो तुम्हाला सांगतोय का, आपल्याला आदर्श असलेले गुरु आणि आई वडील डोळ्यासमोर ठेवून पुढे चला. तुम्हाला कोणी यशापासून अडवू शकत नाही. हे छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त तुम्हाला अभिमानाने सांगतो. चला निघा पोरीहो. मा जिजाऊ साहेब, हो मा जिजाऊंचा आदर्श घ्या. आता जाता जाता जास्त वेळ घेत नाही. थोडा आता बघा ज्येष्ठ झाले, महिला मंडळ झाल्या. आता युवा वर्गांना हात जोडून विनंती करतो तुम्हाला, ऐका. नुसतं छत्रपती शिवराय यांचा जय जयकार करू नका. आपल्या स्वतःतले गुण दोष काय ते स्वतः ओळखा. छत्रपती शिवराय नुसते गाडीवर ठेवू नका. बघा ना मोबाईल मध्ये इतिहास. प्रत्येकाला इतिहास बघता येतो ना. आता पहिल्यासारखं असं नाही की कोणीतरी गावात येऊन सांगितलं तरच कळतंय. अरे काय झालंय तुम्हाला. हो ना, 1.5 GB उडाला तरी 2200 मारतय. चार्जिंग फुल करून बसतय. आई आवाज देते स्वयंपाक झालाय. बरं वाढू जेवायला, वाढ ना. अरे जेवायला वाढ ना. बरं माशी पडा ना, झाकून ठेव ना. काय करतो तू. मोबाईल घेऊनच बाथरूम मध्ये गेलो. घरदार बेजार. आतून कडी लावलेली, खिडकीतून तर नाही गेलं. याला फोन लाव, बाहेर दिसतं का. झोपीतच उठून गेलं, झोपीतच उठून गेलं, झोपीतच उठून गेलं. मग अर्ध्या घंट्याने ते बाथरूम मधून बाहेर आलं. काय झालंय काय तुम्हाला. चालत्या गाडीवर सेल्फी गाडी शेततळ्याच्या भीतीहून पलीकडे. आता काय भीती मध्ये यायल्यात का. रातचं 2 वाजता पाहिलं, म्हणलं रगीत काय चमकायला का ना. रग वर केली पोरगाव ऑनलाईन. छत्रपती शिवराय म्हणून नुसते गाडीवर ठेवू नका. पोराव तुम्हाला सांगतो ऐका, स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखा. पहिले यायचं मी पोराव. ए लहान लहान पोरं, तुम्हाला माहिती नाही. ए लहान लहान पोरं, तू स्वतःला कसं ओळखीत असते माहितीये का. हा कसं ओळखीत असते माहितीये का. माझ्याकडे बासरी दिसते का तुला. नाही ना. ही बासरी तुला कधी दिसली असते का. ही कोणाला कळणार आहे. मलाच कळणार आहे का नाही. म्हणून मी स्वतःला ओळखायचं म्हणल्यावर मायातल्या कला कोणाला ओळखावं लागणार आहेत. मलाच ओळखावं लागणार आहे. तुला माझ्याकडे सितार दिसते का. सर्दी झाली असली तर वाजून पाहू नका. लय वेगळे झाले. मग काय करायचं, स्वतःला ओळखायचं. कसं ओळखायचं स्वतःला. लागला वाजायला, सर्दी झाली असली तर वाजू नको ना. खरंच लय शेजारचा पळण रे. हो, म्हणून सर्वांना विनंती करतो ऐका. जमलेल्या सर्व पोरांना विनंती करतो, ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांना विनंती करतो, स्वतःला ओळखा. कोणीतरी मनावर घ्या दादांनो. आपला पुन्हा सांगितलंय की जरा गोंधळ झालाय. ऐकणाऱ्याने ऐकावं, सांगणाऱ्याने धंद्याच्या हिशोबाने, व्यवसायाच्या हिशोबाने व्यावसायिक व्याख्यान करावं. हे होणार नाही. सांगणाऱ्याने बदल करावा, सांगणाऱ्याने सुद्धा बदल करावा. सांगणारा सुद्धा तेवढा योग्यतेचा आहे का नाही बघावा. ऐकणाऱ्याने ऐकावं. हो, नाही तर एखाद्या सांगणाऱ्याने यावं. मी छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगतो. स्टेज मधून उंदीर दिसला त्याला बोलताच आहे. काय पराक्रम सांगतो. म्हणून सर्वांना विनंती करतो, जे काय म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. परवा तुम्हाला विनंती करतो ऐका, स्वतःला ओळखा, काहीतरी शिक्षण घ्या आणि स्वतःला सिद्ध करा. हो, तुम्ही 2 संकल्प करा. तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो. मी कोणाकडे हात करत नाही. आज छत्रपती शिवराया जयंती निमित्त एक संकल्प करा. शिवजयंती झाल्याशिवाय राहणार नाही. एक संकल्प करा. छत्रपती शिवराय मनातली मनात म्हणा. छत्रपती शिवराय आज तुमच्या जयंती निमित्त मी संकल्प करतो. माझ्यात काय गुण दोष आहेत मला माहिती नाही,
पण मी आज संकल्प करतो कोणाच्याही लेकराला मी व्यसनाला आणि वाईट वळणाला लावणार नाही. झाली तुमची छत्रपती शिवराय जयंती झाली. काय अडचण आहे दादा? काय अडचण काय? व्यसनाच्या नदी लागू नका दादा. हो, एक एक हिरा इथं प्रत्येक जण ओळखीचा आहे बरं. एक एक हिरा इथं एक एक जण आहे. व्यवसायालाच लागा. हो, आज माझ्यासोबत आलेले धुमाळ शेठ दिगंबरजी धुमाळ, धुमाळ जनरल स्टोअर्स, आपल्या तालुक्यात कोणालाच सांगायची गरज नाही. व्यवसाय करा, काहीतरी करा, तर असा करा. वाईट वाटतं ते दादांनो, आपल्या गावाच्या जवळच, गावाचं नाव सांगत नाही, त्याचं नाव सांगत नाही, पण तुम्हाला माहितीये, पेपरला बातमी तुम्ही वाचली, बापाने ऊसतोडी केली. ऊसतोडी करून पैसे जमवले, पोराला दुकान टाकून दिली. पोरानं जंगली रमी मध्ये अख्खी दुकान 4 दिवसात घातली. व्यवसाय करा तर कसा करा? कुठे भाऊसाहेब नव्हते. सकाळी येता येता राजेगावून पाहतोय, जाताना पाहतो तिथं थार उभी आहे. काय केलं पोरांनी? ज्याचं शेतकऱ्याला 10-50 शेतकरी ज्यांचा आदर्श घेतात, हजारो शेतकरी आदर्श घेतात, असं सुरू केलं. व्यवसायाकडे या दत्ता भाऊ. किती किती उदाहरणं द्यावा तुमची, किती उदाहरणं द्यावा. हो, रमजी बसले का? वा वा, एकदा एकदा टाळ्या वाजवा बरं. मुंबईमध्ये मी छत्रपती शिवराय पाहायला लागलो. अरे छत्रपती शिवराय इकडे कस काय आले? आणि त्यांच्या जवळ गर्दीमध्ये जवळ गेल्यानंतर मी पाहिलं तर हे रामभाऊ घोगरे चिंचोलीचे. जरा जोरदार टाळ्या वाजवा दादा. अर्धा तास माझ्या लक्षातच आहे ना हे रामभाऊ घोगरे का. पण मी लय पुढचा विचार करणार माणूस आहे. मी म्हणलं हे कारण काय? काय कारण असायला पाहिजे हो, हे छत्रपती शिवरायांसारखे कस काय दिसायला लागले? त्याचं कारण इथं आल्यावर कळलं मला. छत्रपती शिवरायांची जयंती रामकिसन भाऊनं सुरू केलेली आहे. अरे ज्याच्या बापाच्या हृदयात छत्रपती शिवराय, ते पोरगा तसा दिसणार. अभिमानाने सांगतो. म्हणून सर्वांना विनंती करतो दादांनो, 2-3 संकल्प करा. व्यसनाच्या नादी जर लागू नका, स्त्री भ्रूण हत्या करू नका. हे बघा, मी जर आता एक तास सांगितलं आणि काही काही म्हणले, हे बघा हे सांगतच असते, हे बोलतच असते, तर आता जरा विचार करा. असे लय जण सांगू सांगू गेले, पोरी मारू नका, पोरी मारू नका, मग मारीतच गेल्या, लय ठेपे दिले. इथल्यापेक्षा जालन्यात सस्त्यात होते. भेटत का सुना? मलाच एक जण म्हणली, बाई महाराज लय फिरतात, माय बाबड्याला पाहणे एखादी 5-50 हजार तुम्हाला देईन. म्हणलं 5-50 नका बाबा, पण मला सांगा बाबड्या थोडीफार घेतो का? ती म्हणली सर गावच घेतो, आणि त्याच काय लागे. म्हणलं मग त्याला 50 हजार काय करायचे बाई? 1200 रुपयात काम होते. 400-500 रुपयाचा भागवा कपडा आणा. मी एक कमंडल घेऊन देतो. आपला वारकरी विश्रांती केंद्र आहे, मलाही त्या मठावर बाबा पाहिजे एखादा. म्हणून सर्वांना विनंती करतो, महिला मंडळीला, स्त्रीभ्रूण हत्या करू नका. आणि महिला मंडळीला एकट्याला नाही, पोराओ, नोकऱ्या करा, व्यवसाय करा. जर अशा व्यवसायाकडे तुम्ही आले नाही, व्यवसायाकडे जर तुम्ही आले नाही, पोराओ तुम्हाला सांगतो ऐका, पहिल्यासारखं राहिलं नाही. कोणी येईन आमचं लेकरू पदरात घ्या, पोराओ लग्नच होईना. तुम्हाला गाण्यात चालल्यावर सांगा, गाण्यात चालल्यावर सांगा, बदलून गेलं या सार, आता उलटच सुटलं या वार. नटून बसल्यात पोरी, हुंडा घेऊन फिरतात पोर. कॅश आता फोन पे गुगल पे, पण पोरीच नाही. मग मी शेवटचं कडवं केलं धुमाळ शेठ, हे आता साधू भारे, भगवे कपडे घ्या रे, अन डोंगरावरी जाऊन तिथं जप करा जी. अवघड झालं जी, केलंय कोणी? विनोद नाही. कीर्तनात इंदोरीकरण, भारुडात राजेगावकरे, मय वाक्य खरे व्हायले जाता. लिहून ठेवा. अजून 5 वर्ष आम्ही फिरू. 5 वर्षानंतर जर ऐकलं नाही ना पोराओ, स्त्रीभ्रूण हत्या करू नका, जर नाही ऐकलं ना, पोरी शिकणार, नोकऱ्या करणार. तुम्ही मोबाईल चाळीत जर बसले ना, काय झालंय रे तुम्हाला?
ते एक पोरग त्या दिवशी म्हणतात, पापा त्यानं बुलेट घेतली, मला बुलेट पाहिजे. दिली बुलेट घेऊन, गेलो मळ्यात चक्कर आणायला. गाडी स्लिप झाली आणि गुतलं तिच्या खाली. ते 5 तास कोणीतरी याची वाट पाहत होत. अरे तुला झालंय काय? कोणाची बराबरी करावं, कशी करावं? तुला निहेरी केल्याशिवाय बुलेटला किक मारता येईना. जरा स्वतःला ओळखा ना. वार आलं तर वाऱ्यानं 5 फूट माग जात आणि म्हणतं मला पोलीस भरतीला जायचं. येडा आहे का काय तू? सायडा दिसला डचकतन वनरक्षक भरतीला जायचं. अरे तिथं वाघ असते. आता मी जर म्हणलो मला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, मी गुतून पडन, 2-4 जणाला पाडीन, मला कळायला पाहिजे का नाही पाहिजे? झालंय काय तुम्हाला? म्हणून जरा स्वतःला ओळखा ना. म्हणून तरुण पोराला हो, एक जुनी गोष्ट आहे पण तुम्हाला सरायला माहिती आहे काय. हे बघा तुमची काय परिस्थिती झाली. पोरी नाही तेव्हा धडाका सुरू केलाय, पोरा नाही तेव्हा धडाका सुरू. 12वी झाली, मला काय करायचं ते दुसऱ्याला विचारतंय, सायन्स घेऊ का? ते म्हणतात ते इंग्रजीतून असतं की ते पुन्हा आर्टकडे जाते. शिक ना, काहीतरी कर ना. छत्रपती शिवरायाची नीती जरा ध्यानात ठेवा. औरंगजेबाने हार मानली, औरंगजेबाने सुद्धा कबूल केलं. छत्रपती शिवरायांसारखा माणूस नाही. छत्रपती शिवरायांसारखा योद्धा नाही. काय युद्ध नीती होती माहिती होतं का त्यांना? पुढचं व्हॉट्सअपवर लोकेशन पाहून जात होते का ते? नाही. आदर्श घ्या ना. पण तुमचं झालंय काय, यांचं झालंय काय तुम्हाला सांग. तुम्ही नसतं एकच धडाका सुरू केलाय. तू शिक, तुला किती पैसे लाग, पैशावर शिकत असते काय? मला काय माहित, मग आम्ही पैसे देत होतो बाबा त्याला, मग आता ते मला काय, मग आम्हाला काय माहित. मग तसं नसते होते. बारकाईनं त्याच्यावर बारकाईनं नजर ठेवा ना. पुन्हा सांगतो, घरात तेल मीठ कमी झालं तर हो द्या, पण संस्कार कमी होऊ देऊ नका. काळाची गरज आहे. पोराओ तुमचं झालंय त्या जुन्या गोष्टी सारखं. एक झाडाखाली सस बसलं वरून फांदी पडली, त्या ससाला वाटलं आबळच पडलं, जीत चिंगाट सुटलं. हो, पुढे गेल्यावर त्याला कोला भेटला. कोला म्हणला काय झालं? म्हणला तुला जगायचं का मारायचं? ते म्हणला जगायचं. म्हणला पळ. मग ती त्याच्या पुढं. लांडगा भेटला. म्हणला काय झालं? म्हणला का आभाळ पडलंय, पळ. म्हणला त्या लांडगा त्याच्या पुढं. वाघ भेटला. म्हणला काय झालं? मारायचं का जगायचं? ते म्हणला बाबा मला बी जगायचं. म्हणला पळ. साऱ्यात पुढं 2 गधे पाणी पित होते. गध म्हणलंय हे पळायलेत, पण वेगळेच पळायलेत रे. वाघ पुढं पळायलाय, लांडगा माग, त्याच्या माग कोला, साऱ्यात माग सस आहे. म्हणलंय सस खातं का काय वाय साऱ्याला? ते दुसरं गध म्हणलं ह्याच्यानेच आपल्याला गध म्हणतात. म्हणला आता इतके पळायलेत म्हणल्यावर आपण पळायला नाही पाहिजे का? म्हणला सुट. म्हणला पटकन काहीतरी बळ आहे का? काय मेळ आहे? उगत ये पळायला म्हण मी पळायलो. अरे यानं संस्कृती चालली कोणीकडं? माणसाला खरा इतिहास कळत नाही. कुणीकडे जायचंय त्याचाही मेळ नाही. नांदेडची घटना तुम्ही मागच्या पेपरला वाचली. अरे सरपंच होण्यासाठी तर तिकीट मागायला गेला. नेत्याने सांगितलं तुला तिकीट देता येत नाही. त्याने सांगितलं का देता येत नाही? तुला 3 आपत्ती आहेत. ह्या कमी डोक्याच्या लोकांना, या कमी डोक्याच्या पोरानं काय केलं? 3 आपत्ती आहेत. त्यातली मुलगी जत्राला म्हणून नेली, पाण्याच्या पाटात ढकलून दिली. अरे चाललाय कोणीकडे महाराष्ट्र?